आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। जव हे सकळ सिद्ध आहे चालावया पाय, तव तो आपुली स्वहित पाहे। तीर्थयात्री जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला, तव तो हरिगुण गाय ऐक वहिला। मने भाव धरोनी भला, नवंची त्याला चुकू नको। जोडोनी धन न घाली माती, ब्रह्मवृंदे पूजन यती। सत्याचरण दयाभूती, करी सांगाती चुकू नको। दशा यौवन बानली अंगी, पांगिला नोही विषय संगी। काम क्रोध लोभ मोह त्यागी, राही सत्संगती चुकू नको। मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई। पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा। जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला। मनी भाव धरोनी भला, नवंची त्याला चुकू नको। विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं। जगननिहित पाणिं मंडनं वंदनानां। तरुण तुलसीमाला कंदरंकजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। दयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताजिया, बाबा
जवहरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्री जाय चुकू नको. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण देहू निवासी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा नाट या प्रकरणातील अभंग असून मनुष्य जीवनामध्ये काय काय करायला चुकू नये याची सविस्तर यादी महाराजांनी या अभंगाद्वारा दिलेली आहे. ह्या गोष्टी करायला जर चुकला तर मग मात्र यमाची आज्ञा होईल. मग तुमची सत्ता असेल, संपत्ती असेल, जागच्या जाग्यावरच राहील असं चिंतन महाराजांनी अभंगाद्वारा मांडलेलं आहे. विठ्ठल कीर्तन सेवेला प्रारंभ करण्याच्या अगोदर अल्पसहा परिहार देणं आवश्यक आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणावरून आलय, जगदाधार भक्त हृदय वत्सल, रुक्मिणी प्राण संजीवन, भगवान पंढरीस परमात्म्याच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबारा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज आदी करून संत महंताच्या आशीर्वादाने पुण्यभूमी उखळी या गावामधील एक साधक नर्मदा परिक्रमा करण्यासाठी गेले आणि नर्मदा परिक्रमा करून सुखरूप गावात आले. आणि त्या निमित्ताने तीर्थयात्रा म्हटलं की त्याचं उद्यापन करावं लागतं. नामदेवरायानं तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रेचं उद्यापन नामदेवरायाने केलंय, ही अशी परंपरा आहे. तीर्थे करोनी नामा पंढरीशी आला, जीवलग भेटला पांडुरंगा. पांडुरंगाला नामदेवराय भेटले आणि मग पांडुरंगानं सांगितलं, नामा तीर्थयात्रेचं संपूर्ण फळ जर तुला पदरात पाडून घ्यायचं असेल तरी करी उद्यापन यथाविधी. उद्यापन कर. काय करू उद्यापन? जे क्षेत्रवासी जे संत महात्मे असतील, कोणी यती असतील, ब्राह्मण असतील, त्यांना षडरसाचं भोजन खाऊ घाल, त्यांची पूजा कर. हा विधी आहे. एक घास जर तू अशा उद्यापनाच्या माध्यमातून संत यती ब्राह्मण लोकांना जर दिला तर तू कल्पभर सुखी राहशील असा भगवंतानं नामदेवरायाला संदेश दिला. त्यावरून नामदेवरायानं त्याला उद्यापन म्हणतात, कुठं माऊंद म्हणतात, कुठं गंगापूजन म्हणतात. परंपरेनं चालत आलेला हा विधी. आणि आपल्याच गावातील मुरलीधर वामनराव गायकवाड हे नर्मदा परिक्रमा करण्यासाठी तीर्थयात्रेसाठी गेले आणि तिथून सुखरूप वापस आल्यानंतर मुरलीधर वामनरावजी गायकवाड त्यांचे 2 बंधू, बरोबर आहे ना, श्रीधर वामनरावजी गायकवाड, सदाशिव वामनरावजी गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र नाथराव मुरलीधररावजी गायकवाड. हे सामुदायिक उद्यापन आपल्या परिवारातर्फे हे मावंद्याचा कार्यक्रम, त्या निमित्तानं कीर्तन अधिक अन्नदानाचाही मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम आहे. त्या संबंधाने ज्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे असे आमचे परम आदरणीय प्रातस्मरणीय आजानंदगिरी महाराज, रामेश्वर संस्थान, चिंचोली, नळोबाका महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि हरिभक्तीपरायण केशव महाराज ठाकूरबुवा टाकळीकर. ठाकूरबुवा म्हणजे आपला गुरु घराणा आहे, बरोबर आहे ना.
सर्व कीर्तनकार, मला काही परिचय नाही, परंतु सर्वाविषयी आदर, सर्वाविषयी प्रेम. या कीर्तनासाठी कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, उपस्थित या मावद्यासाठी आलेले सर्व, पंचक्रोशीतून आलेले सर्व पाहुणे मंडळी, इष्ट मित्र सज्जन सखे, दोन्ही बाजूला माझ्या जे उभे आहेत ताळ घेऊन, हे सर्व हरिभक्तीपरायण, महाराष्ट्रात ज्यांचा नावलौकिक आहे असे दिग्गज गायनाचार्य. त्यामध्ये सर्वांचा परिचय नाही, परंतु ज्यांनी मला हे निमंत्रण दिलं, आमचे हरिभक्तीपरायण गायनाचार्य, कीर्तन केसरी अनंत महाराज नळदकर, सुंदर प्रकारची साथ दिली आमचे हरिभक्तीपरायण जिंतूरकर महाराज. सर्वाविषयी आदर, सर्वाविषयी प्रेम, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, सर्वांना मनोभावे वंदन करतो. दोन्हीही सुंदर मृदंग वादक, सर्व माता भगिनी, तरुण वर्ग, सर्वांचा एकोपा. गुरुवर्य मोतीराम महाराज जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. याच गावातील काही महाराज मंडळी, आमचे हरिभक्तीपरायण उद्धव महाराज उखळीकर आहेत, आणखी गावातील मृदंग वादक, सर्व गायनाचार्य, गावातील सर्व भजनी मंडळ गायनाचार्य, सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि गुरुवर्य मोतीराम महाराज जशी बुद्धी देतील तसा कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल आमच्या साधकाने नर्मदा परिक्रमा केली, त्या नर्मदा परिक्रमेचे काही विशेषत्व सांगून जातो. पुढे आपण अभंगाकडे. नर्मदा हा शब्द, नर्मदा का नाव पडलं? नर्म म्हणजे हास्य, दा म्हणजे देणारी, हास्य देणारी म्हणजे आनंद देणारी जी आहे तिला नर्मदा म्हणतात. एक विशेष. दुसरा विशेष, ही शिवकन्या आहे, हा तिचा विशेष आहे. इतर तीर्थामध्ये स्नान केल्यानंतरच पाप निवृत्ती होते, परंतु नर्मदा तीर्थामध्ये स्नान नाही जरी केलं, तिचं दर्शन जरी घेतलं तरी पापमुक्ती होते. हे नर्मदा मातेचं महत्व आहे. विठ्ठल भारतातील सर्व नद्या ह्या दक्षिण दिशेकडं समुद्राला मिळतात, पण एकच अशी आमची नर्मदा माता आहे की ती पश्चिम दिशेला जाऊन समुद्रामध्ये मिळते. म्हणून अनेक ऋषीमुनी, संत साधू अशा लोकांनी नर्मदा परिक्रमा केलेली, नर्मदेच्या तीरावर वास्तव्य त्याने केलेले आजही आपण पहा. 3500 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा सोपी नाही महाराज. कार्तिक शुद्ध एकादशी पासून नर्मदा परिक्रमा करताना प्रारंभ होतो आणि ती जवळजवळ आपल्या पाडव्यापर्यंत म्हणा ती चालते. लाखो लोक नर्मदा परिक्रमा करतात. अद्याप नर्मदेला पूर आलेला आहे, परंतु तिनं आपला किनारा ओलांडलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारची नुकसान नर्मदा मातेनं केलेली नाही. अशा नर्मदा मातेच्या परिक्रमाच्या निमित्ताने खूप असणारं सुंदर प्रकारची परिक्रमा केली मुरलीधररावजी गायकवाड. तीर्थयात्रा करणं हे परंपरा आहे. शास्त्र असं सांगतं, अधिकार परत्वे कुणी कुणी काय करावं. उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यान धारणा, अधमा प्रतिमा पूजा, तीर्थयात्रा धमाधमा. जसा अधिकार असेल, उत्तमा सहज अवस्था, सहज अवस्था म्हणजे ब्रह्म अवस्था आहे. ज्यांना ब्रह्म अवस्थेवर राहता येईल त्यांनी राहावं, ती उत्तम अवस्था आहे. त्याच्यावर राहता येत नसेल, मध्यमा ध्यान धारणा, ध्यान धारणा करावी. अधमा प्रतिमा पूजा, काही जमत नाही ना, मग देवाची पूजा करावी. आणि देवाची पूजा जमत नाही त्यानं तीर्थयात्रा करावी. विठ्ठल विठ्ठल
सांगतो, तीर्थयात्रा जर आपण केली तर देवपूजा करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल. देवपूजा जर केली, कारण देवपूजेमध्ये महाराज चित्ताची एकाग्रता महत्वाची आहे. अशी देवपूजा सतत जर चालली, ध्यान धारणा करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल. आणि ध्यान धारणा जर केली, सहज अवस्थेवर आपल्याला राहता येईल. असा त्याचा उलटा क्रम आहे. तीर्थयात्रा द्वापार युगामध्ये बळीराम दादानं केली. तीर्थयात्रा अर्जुनानं केली. कोण तीर्थयात्रा करावी याची यादी आहे. साधकानं तीर्थयात्रा करावी, सिद्धानं ही तीर्थयात्रा करावी, जीवनमुक्त ज्ञानी असेल त्यानेही तीर्थयात्रा करावी. साधकानं तीर्थयात्रा का करावी, तर त्याचा बुद्धीचा विकास होतो म्हणून त्यानं तीर्थयात्रा करावी. पाप जात, पाप हे सहज आहे आणि पुण्य हे प्रयत्नानं करावं लागतं. आपण दररोज किती पाप करतो याचं मोजमाप नाही महाराज. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप असे पापाचे अनेक प्रकार आहेत. म्हणून आपण दररोज किती पाप करतो याचं मोजमाप आपल्याला लागत नाही. म्हणून पाप क्षालनार्थ तीर्थयात्रा करावी. पुण्य संपादन करण्याकरताना तीर्थयात्रा करावी. सिद्धानं का करावी तीर्थयात्रा महाराज, तर सिद्धांनी जर तीर्थयात्रा केली तर गावगावच्या लोकांच्या बुद्धीचा तो विकास करू शकतो. तया कर्म असे उरले लोका लागी. ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीवरून पंढरपूरकडे येण्याची गरज नाही महाराज. पण कशामुळे येतात? माऊली जर नाही आले तर तुम्ही आम्ही सामान्य लोक येऊ का? सामान्य लोक जाणार नाहीत पंढरपूरला. म्हणून जे सिद्ध असतात, संत असतात, त्यांनी समाजासाठी तीर्थयात्रा करावी. विठ्ठल बळीराम दादानं तीर्थयात्रा केली. आपल्याला महाभारतामध्ये त्याचा इतिहास आहे, थोडका सांगून पुढे चालू. कौरव पांडवाचं युद्ध अटळ झालं. साम दाम भेद दंड चारही प्रकार भगवान श्रीकृष्णानं करून पाहिले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि युद्ध अटळ झालं. कुणीकडे जायचं, कोण्या पक्षाला हेही ठरलं. पण भगवान श्रीकृष्णाला चिंता पडली. काय पडली चिंता? न जाणो बळीराम दादा कौरव पक्षाला गेले तर भानगड होईल ना. बळीराम दादाने जर कौरव पक्षाचा स्वीकार केला तर का, तर दुर्योधनाचं आणि बळीराम दादाचं इव्हायाचं नातं होतं. उद्धव महाराज इव्हायाचा पक्ष जर घेतला तर युद्धामध्ये भानगड होईल. म्हणून अगोदर योजना केली. एक रोड गाय निर्माण केली. ती गाय पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेला येत आहे आणि बळीराम दादा पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. जाता जाता बळीराम दादाचा गायीला धक्का लागला. जसा धक्का लागला तशी गाय पडणं आणि गाय मरणं एकच. बळीराम दादाच्या अंगाचा थरकाप झाला. अरे बापरे, माझ्याकडून गोहत्या घडली, माझ्याकडून गोहत्या घडली. कृष्णाकडे गेले. कृष्णा, आज माझ्याकडून गोहत्या घडली, नेमकं मी काय करू? भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, दादा दुसरा उपाय नाही, तुम्ही तीर्थयात्रेला जा. तुमच्याकडून मोठं पाप घडलेले, तुम्ही तीर्थयात्रेला जा. बळीराम दादाला तीर्थयात्रेला पाठवलं. बळीराम दादाच्या गैरहजेरीमध्ये कौरव पांडवाचं युद्ध झालं. पांडवाचा विजय झाला आणि कौरवाचा निपात झाला. ही बळीराम दादानं केलेली तीर्थयात्रा पाप क्षालनार्थ आहे. विठ्ठल असाच प्रसंग अर्जुनावर आला. अर्जुनाने तीर्थयात्रा केली. काय प्रसंग? रात्री ब्राह्मणाच्या गायी कौरवाने पळवल्या. त्याच्यात भीष्माचार्य होते बरं का, संगतीचा परिणाम. भीष्माचार्य होते गायी चोरण्यामध्ये. महाभारत पहा म्हणजे आपल्याला कळेल.
गायी चोरल्या तसं ब्राह्मण पळत आला आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू क्षत्रिय आहेस, माझ्या गायी चोराने पळवून नेल्या, गायी आणून देणं तुझं काम आहे, माझ्या गायी मला वापस आणून दे. रात्रीचे 12 वाजले होते महाराज. शस्त्रागारामध्ये धनुष्यबाण राहिला होता, गांडीव धनुष्य अर्जुनाचं. पण अडचण अशी होती की शस्त्रागारामध्ये जाताना द्रौपदी आणि धर्मराजाचा एकांतवास ओलांडून जावं लागत. अर्जुनानं विचार केला, धर्मराजाच्या द्रौपदीचा एकांतवासात जर मी गेलो तरी मला पाप लागेल, आणि ब्राह्मणाच्या गायी जरी नाही सोडविल्या तरी पाप लागेल. सारासार विचार केला आणि अर्जुनानं धर्मराज द्रौपदी ज्या एकांतवासाच्या रूम मध्ये होते त्या पलीकडे गेला, एकांतवास पाहिला, गांडीव धनुष्य आणलं आणि बाहेर आला. कौरवाबरोबर युद्ध केलं आणि त्या ब्राह्मणाच्या गायी ब्राह्मणाला वापस दिला. पण एकांतवास पाहिला, पाप लागलेलं आहे. आता पाप क्षालनार्थ काय करावं, याच्यामुळं भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, अर्जुना तुम्ही आता तीर्थयात्रा करा. विठ्ठल विठ्ठल. मागून जे संत झाले त्या संतांनी सुद्धा तुम्हाला आम्हाला उपदेश केला, तीर्थयात्रा करा. सगळे ग्रंथ माऊलीनं लिहिले आणि शेवटी कोणता ग्रंथ लिहिला महाराज? हरिपाठ हा ग्रंथ सर्वसामान्य करता लिहिला. आणि हरिपाठाच्या शेवटी आमचे ज्ञानोबाराय म्हणतात, तीर्थवृत्ती भाव धरी. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. म्हणजे तुम्हाला आम्हाला तीर्थयात्रा करा, हे ज्ञानेश्वर महाराज आग्रह करतात तीर्थयात्रेचा. पण तीर्थाला व्रताला गेल्यानंतर त्या तीर्थावर आपला भाव जर नसेल, व्रत नेम भावे विनसिद्धी, वायाची उपाधी करिष जना. असाच एक माणूस हरिपाठ म्हणू लागला. 3 तास झाले, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान येईच ना. कशामुळे येईना? पहिल्या मालिकेमध्ये 3 हरिपाठाच्या मालिका 3, योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी करिशी जना. गेला दुसऱ्या मालिकेत सुरू झाली, तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. दुसऱ्यातून पहिल्यात आला, पहिल्यातून दुसऱ्यात गेला, शेवटी ढकलून 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 3ऱ्या मालिकेत गेला. 3ऱ्या मालिकेतला अभंग लागला, जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वा घटी राम भाव शुद्ध, न सोडी रे भाव टाकी रे संदेहू,
रामकृष्णिता हो नित्य फोडी जात वीत गोत कुलशीळ मात भजका त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य हो पहिल्यात आला विठ्ठल विठ्ठल। सर्व संत महात्म्याने तीर्थयात्रा करा हा तुम्हाला आम्हाला आग्रह धरला। मनुष्य जीवनात आल्यानंतर काही गोष्टी चुकून सुद्धा करू नये आणि काही गोष्टी करायला कधीच चुकू नये। कोणत्या कोणत्या गोष्टी चुकू नये ही अगोदर यादी सांगतो, मग कोणत्या गोष्टी करायला चुकू नये हे अभंगात संपूर्ण विस्तारानं आलेलं आहे। महाराज गाव परमार्थिक दिसतंय बरं का, उखळी गाव पहिल्यांदा चालू परमार्थिक दिसतंय। वा वा आखाड्याचं गाव आहे आणि परमार्थिक कशावरून दिसतंय आम्हाला त्याचा अनुभव आहे। ज्यांच्या घरी आम्ही गेलो लहान लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळे महाराजाच्या पाया पडले। घर संस्कारित आहे, गाव संस्कार संपन्न आहे असं समजायला काही हरकत नाही। एका गावामध्ये चुकीचा नंबर लागला मला बसण्या करताना बैठकीत। बायको पाया पडली नाही, नवरा पाया पडला नाही। आता बायको नवरा नाही पाया पडल्यावर मुलं कसे पाया पडते? ते पोरग जे आलं ते पाया पडणं सोडून द्या। महाराज अनंत महाराज मला म्हणू लागलं महाराज घोडा, महाराज घोडा। आता 2-3दा ऐकून घेतलं पण मला अपमान वाटला। हे मुलगा मला महाराज घोडा म्हणतोय, मी म्हणलं याच्या आईला सांगा। म्हणलं बाई तुमचा मुलगा मला घोडा म्हणतोय। बाई एवढी रागात आली त्या मुलावर, मूर्खा तुला गाढवातला आणि घोड्यातला फरक कळते का नाही? विठाला विठाला कोणत्या कोणत्या गोष्टी करायला चुकू नये। कोणाकोणापासून लांब राहावं, हत्तीपासून 4 हात लांब राहावं, गाढवापासून 4 हात लांब राहावं, त्याच्यापाशी जाण्याचा प्रयत्न करू नये। कुत्र्यापासून 4 हात लांब राहावं, त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये। उन्मत्त जो असतो त्याच्याजवळ जायचं नाही। एखादी माऊली असणारे तिचा पती जातो रांडव होते, तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, तिच्यापासून 4 हात लांब राहायचे। सौभाग्यवती जरी असेल तरी तिच्यापासून 4 हात लांब राहायचा। कुमित्र जरी असेल त्याच्यापासून लांब राहायचं। राजपुत्र असेल त्याच्यापासून लांब राहायचंय। चुकून सुद्धा त्याच्या जवळ जायचं नाही। विठ्ठल विठ्ठल हत्तीपासून 4 हात लांब राहायचे। का राहायचंय? पाळीव जरी हत्ती असेल तरी हत्तीपासून 4 हात लांब राहायचे। ही वारकरी संप्रदायातली मंडळी गेल्या 25 वर्षापूर्वी हत्तीनं गोपाळपुऱ्यामध्ये असणार पंढरपूरला कसा उन्माद केला होता महाराज। 50 माणसं मेली। हत्तीपासून 4 हात लांब राहायचे। गाढवापासून 4 हात लांब राहायचंय। एक गाढव वनामध्ये जाऊ लागलं आणि गाढवाच्या मागच्या पायाला काटा मोडला। इतका काटा मोडला की ते गाढव विवळू लागलं महाराज। गाढवाचं विवळणं ऐकून कोल्हा आला आणि कोल्ह्याला दया आली। महाराज गाढव दादा तुमच्या पायातला मी काटा काढू का? वा 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 काढा की, उपकार होती। गाढवानं आदर पाय केला। कोल्ह्यानं त्या गाढवाच्या पायातला काटा हळूच काढला। जसा काटा काढला तसं गाढवानं गुपचूप जावं का नाही, उपकार झाले म्हणून। जसा काटा काढला त्याच पायानं गाढवानं कोल्ह्याला लात मारली। विठ्ठल विठ्ठल गाढवाचं सांगतोय बरं का मी। असे गावगाव गाढवं झाले। त्यांच्यावर किती महाराज उपकार करा, सहकार्य करा, काहीही करा, लाता मारल्याशिवाय राहत नाही। कुत्र्यापासून 4 हात लांब राहायचं। कुत्र्यापेक्षा वाघ परवडला। वाघ एकदाच फाडून खाईल ना। कुत्रा आडवा येतो महाराज। आता महाराज लोकांच्या गाड्या चालतात ना, कुत्रे त्याच्या मागं पळतात।
महाराजाच्या गाड्या दिसल्या की कुत्रे महाराजाच्या गाड्याच्या मागं पळतात. मी कुत्र्याचं सांगतोय बरं का. उन्मत्त माणसापासून 4 हात लांब राहायचंय. मग तो धनाने उन्मत्त होवो, सत्तेनं उन्मत्त होवो का ज्ञानानं उन्मत्त होवो, 4 हात त्याच्या लांब राहायचे. का? नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. राजपुत्रापासून 4 हात बाजूला राहायचे. हे राजकारणी लोकांचे पोरं असतात ना, त्यांच्यापासून लांब राहायचंय. लक्षात असू द्या मंडळी. कारण राजकारणी पुत्रांच्याकडं कोणते कोणते नाद असतात हे कीर्तनात सांगायची गरज. राजाचे मुलं काय करतील त्याचा नादच खुळा असतो. मला कृष्णाचं जे कुळ संपलं, यादव कुळ, हे कशामुळं? त्या सांभानं कृती केली आणि सगळं यादवांचं कुळ असणार समाप्त झालं. म्हणून राजपुत्रापासून लांब राहायचंय, कुमित्रापासून लांब राहायचंय. मित्र असावा, मित्राशिवाय जीवन नाही, पण सन्मित्र असावा. कुमित्रापासून लांब राहायचंय. का? तर त्याला जी सवय असेल ती सवय आपल्याला लागत असते. बिडी वडणाऱ्याच्या संगतीत गेलो, वडीत नसलेल्याची जो बिडी वडीत नाही त्याला सवय लागेल का ज्याला सवय बिडीची त्याची बंद होईल? बंद होईल. जे बिडी वडीत नाही, बिडी वडण्याच्या संगतीत गेला की त्याला ती संगत लागते. दारू पिणाऱ्याच्या संगतीत गेला, दारू पिण्याची त्याला सवय लागते. गांजा वडण्याच्या जर संगतीत गेला, गांजा वडणारा एखादा माणूस आहे, त्याच्या जर संगतीत माणूस गेला तर तसाच त्याचा संगतीचा परिणाम होतो. काही लोक म्हणतात महाराज महादेवानं गांजा प्याला, मग आपल्याला काय घोर आहे? अरे महादेवानं विष प्यालं, थोडं घेऊन बघ ना या कापसाच्या फवारणीचं. असे गांजा ओढणारे 2 जण गावाच्या बाहेर मंदिर होतं असं महादेवाचं, रोजच मंदिराकडे जायचे आणि गांजा ओढायचे. एके दिवशी गांजा ओढला आणि ते म्हणले आता 5-4 किलोमीटर मंदिर आहे, रोजच आपल्याला मंदिराकडे यावं लागायले, याच्याकरता हे मंदिर ढकलून गावात नेऊ. पाठीमागे गेले मंदिराच्या, बुटं काढून ठेवलेली होती असे, आणि मंदिर ढकलायला लागले. मंदिर ढकलू लागले. दोघांच्या जे पत्न्या होत्या त्यांना माहित होतं आपले मालक कुठं सापडतील. दोघी गेल्या, बुट तर दिसायलेत, मालक दिसत नाहीत. मंदिराच्या पाठीमागे गेल्या तर कणू मंदिर ढकलायले. त्या 2 स्त्रियापैकी एक होती लवंगी मिरची. रागातच आली महाराज. जे बूट घेतला आपल्या मालकाच्या डोक्यामध्ये खनखन मारला. जसं बूट असणारा डोक्यात बसला तसं तो म्हणला रामभाऊ मंदिर सरकल, डोक्यात वीट पडली. विठ्ठल शेवट सांगतो, ज्या कृतीमुळे पाप होत आहे ते चुकून सुद्धा करायचं नाही. मनुष्य जन्म सुंदर प्राप्त झालेला आहे, देव दुर्लभ देह आहे, अनेक जन्मानंतर मिळालेला आहे. भगवंतानं आपल्याला सगळे इंद्रिय दिलेले, दिले इंद्रिय हातपाय कान, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तुळसी नारायण, दासे जीवन भवरोग,
मुख बोलावया वचन तिने तू जोडसी नारायण नासी जीवपन भवरोग. सुंदर प्रकारचा नरदेह दिलेला आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वत्र पुनर्लभ्यते न शरीर पुनः पुनः. गेलेलं धन पुन्हा मिळवता येईल. पुनर्वित्तम मित्र जर तुटला पुन्हा मित्र जोडता येईल. बायको जर गेली पुन्हा बायको मिळेल. जमीन गेली पुन्हा जमीन मिळेल. पण एकदा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे पुन्हा मिळणार नाही. असा सुंदर प्रकारचा देव दुर्लभ आपल्याला मनुष्य देह भगवंतानं दिलेला आहे. सगळे इंद्रिय दिलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मनुष्यानं काय काय करायला चुकू नये महाराजांनी सविस्तर यादी दिलेली आहे. काय करण्याकरता चुकू नये. अभंगाचं पहिलं स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे सिद्ध आहे म्हणजे काय. हे सिद्ध आहे शरीर जोपर्यंत चांगलं आहे शरीर जोपर्यंत टकाटक आहे चालण्याकरता पाय समर्थ आहे दान देण्याकरता हात समर्थ आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा. आता हे फुकट तिकीट निघाले म्हणून सध्या तीर्थयात्रेला कोणते लोक चालले. फुकट सरकारनं काढलंय ना. ज्यांना एसटीची पायरी चढता येईना सगळं फाउंडेशन हलतंय. एखादं जर तीर्थयात्रा निघाली ट्रक असेल तर ट्रकला पायरी असतात बसायला. त्या पायरीवर जर एक पाऊल टाकला दोरी हाताला येत नाही. दोरी हाताला आली तर पायरीवर पाय ठेवता येत नाही. तीर्थयात्रा होईल का महाराज. पाय चालण्याकरता समर्थ आहे हात दान देण्याकरता समर्थ आहे. शास्त्रकार म्हणतात हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा वाचा पवित्रो यदि नाम स्मरणम हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठान. जोपर्यंत तारुण्याची अवस्था आहे तोपर्यंत आपल्या स्वहिताचा विचार करा महाराज म्हणतात. आणि ते स्वहिताची परिणिती कशात आहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. अनेक प्रकारचे जे साधन आहेत उद्धव महाराज
हे सगळे भगवंताच्या प्राप्ती करताना आहेत. जप तप अनुष्ठान तीर्थयात्रा हे सगळे भगवंताच्या प्राप्ती करताना आहेत. परंतु त्याच्यावर भाव जर असेल भगवंताची प्राप्ती निश्चित त्याला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज तुम्हाला आम्हाला सावधान करतात. हात चालावया पाय तव तू आपुली स्वहित पाही. स्वहित म्हणजे स्वतःच हित. आपण जे हित करतो ते आपलं हित करतो का लोकांचं? आपलं हित करणं अतिशय अवघड गोष्ट आहे महाराज. आपलं हित उपासकाला कळत नाही, आपलं हित कर्मठाला कळत नाही, आपलं हित योग्याला कळत नाही, आपलं हित संत महात्म्या वाचून दुसरं कुणाला कळत नाही. आणि आपलं हित कळाल्याशिवाय जन्म मरण चुकत नाही. ही गुरुजी परभणीकरांची भाषा आहे बरं का. आपलं हित कर्मठाला कळत नाही. रामेश्वर शास्त्री सारखे कर्मठ, पण रामेश्वर शास्त्रीला आपलं हित कळालं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांची शरणागती पत्करावी लागली. आपलं हित उपासकाला कळत नाही. नामदेवरायासारखे दुसरे कोणी उपासक नाहीत ज्याने देवाला जेऊ घातलं, परंतु नामदेवरायाला आपलं हित कळालं नाही. नामदेवरायाला आपलं हित कळून घेण्याकरताना औंढ्यामध्ये खेचर स्वामींना शरण जावं लागलं. आपलं हित योग्याला कळत नाही. 1400 वर्ष जगलेला चांगदेव, पण आपलं हित चांगदेवाला कळालं नाही. आपलं हित कळण्याकरताना आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची शरणागती पत्करावी लागली. स्वहिताचे कारण पडलेसे जेव्हा शरण आला तेव्हा अलंकापुरा. असं तुला स्वहित करून घ्यायचं असेल ना, पहिली पायरी तीर्थयात्रे जाय चुकू नको. पुढे महाराज म्हणतात जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत तू हरीचे गुण गाय. हरीचे गुण आहे अभंगाचं दुसरं. जवळ काळ से दुरी ठेला, जवळ काळ से दुरी ठेला, जवळ काळ से दुरी ठेला, जवळ काळ से दुरी ठेला. तव हरी गुण गाय ऐक वाहिला, तव हरी गुण गाय गायला. असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरो निभाला नवंचे त्याला चुकू नको. जोपर्यंत काळ दूर आहे, कारण काळ सर्वांना घेऊन जाणार. कोण कोण गेले? कबीर महाराजांनी यादी दिली. तुमची आमची काय कथा आहे? 9 ही मर गए, 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. जपिया तपिया सन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोग में शस्त्र विराजे लोटा कुंज बिहारी.
कबीरा सोही मर गये रहत कोण बिचारी. सगळे काळानं ग्रासून टाकले. विठ्ठल उपजल्या पिंडा मरण सांगाते. मरण सांगाती. मरते उपजते सवेची ते प्रत्येक माणूस जाणार आहे. येते नाही उर आले अवतार. 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 जीव किती येते पावर. जीव किती येत नाही उर आले अवतार. येत नाही उर आले अवतार. जीव किती येत नाही उर आले येथे उरू नाही आले अवतार. येरते पामर जीव किती. म्हणून जववरी काळ अवघाचे आकार ग्रासीला या काळे. एकते निराळे हरीचे नाम. म्हणून जव काळ असे दुरी ठेला. कीर्तनकार कीर्तनामध्ये सांगू लागले या गावातले माणसं एक ना एक दिवस मरणार आहेत. आता मरण म्हणल्यानंतर कोणाला आवडत आहे का महाराज? सगळ्या लोकांचा चेहरा पडला. एक ना एक दिवस या गावातले माणसं मरणार आहेत म्हणल्यावर सगळ्याचे चेहरे पडले. पण एक बाई हसू लागली. मी म्हणलं बाई सगळ्याचे चेहरे पडले तुम्ही का हसता? म्हणजे महाराज तुम्ही काय म्हणले? एक ना एक दिवस या गावातले माणसं मरणार आहेत. मी म्हणली या गावातली नाही शेजारच्या गावातली आहे. बाई शेजारच्या गावातली जरी असतील तर तू मरणारच आहेस. विठ्ठल काळ जोपर्यंत दूर आहे तोपर्यंत हरिगुण गा. हरिगुण गावत नाचुंगी. हरिगुण गावत गुण गाईन आवडी. ही माझी सर्व जोडी. मनुष्य जन्माची सार्थकता माणसानं तरुणपणात परमार्थ करावा का म्हातारपणात? तर कर्ण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. एखादा लहान मुलगा परमार्थ करू लागला तर त्याचे आईबाप म्हणतात आताच तुझं परमार्थ करण्याचं वय आहे का? ध्रुव बाळानं तरुण वयामध्ये परमार्थ केला आणि त्या सगळ्या दानव लोकांना जे मुलं होते त्यांना शिकविलं बाबांनो तरुण वयात परमार्थ करा. म्हणून जोपर्यंत काळ लांब आहे तुमचं आयुष्य शिल्लक आहे. जोवरी काळ असे दुरी ठेला तोपर्यंत हरिगुण गाय.
गाता जरी येत नसलं तरी ऐक वहिला, कानानं ऐक. वहिला या शब्दाचा अर्थ आहे त्वरा करा, लवकरात लवकर, गडबडीनं तुम्ही हरिगुण गा किंवा श्रवण कानानं करा. लवकर का करा? प्राप्त झालेला मनुष्य देह किती दिवस टिकून राहील याचा नेम नाही. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गळी सत्ता नाही हाती. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये उपदेश करतात आपल्याला. विठ्ठल विठ्ठल करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. माणूस संसाराची तातडी करतो का परमार्थाची? परमार्थ आज करू, उद्या करू, परवा करू, तेरवा करू म्हणून माणूस मरून जातो, पण परमार्थ करीत नाही. संसार हा प्रारब्धानं होत असतो आणि परमार्थ हा प्रयत्नानं करावा लागत असतो. पण माणसं परमार्थ प्रारब्धावर ठेवतात आणि संसार प्रयत्नानं करतात. मृगाच्या वेळेला रात्री पाऊस पडला, सकाळी जमीन वापशावर आलेली आहे. शेतकऱ्यानं तातडीनं पेरणी करावी का कसं करावं महाराज? पाऊस पडला, रान वापशावर आहे आणि इकडे मोठं गाव कोणतं आहे? तालुका औंढा. औंढ्याला निघाला. कशाला? खत बियाणं आणायला. अरे बाबा तितकी वेळ नाही, जमीन वापशावर आलेली. बडे धाकोनिया करावी पेरणी, कुणबियाची वाणी लवला आहे. तया परी करी सोहिता पुले, जयासी फावले नरदेह. वहिला म्हणजे तातड कर जरा. मने भाव धरोनी भला, मनामध्ये भला भाव धर. न वंचे त्याला, त्याची वंचना करू नको. काय काय करायला चुकू नको. एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तू भक्त आहेस ना, मग तू भक्त असल्यानंतर तू भाव धरायला चुकू नको. निर्धार हे वर्म चुकू नको, निर्धार हे वर्म चुकू नको, हरे वर्म निर्धार हे वर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. भाव हे भक्तीचं वर्म आहे. मग तू भक्त आहेस ना, भाव धरण्याकरता चुकू नको. मनी भाव धरोनी भला, न वंचे त्याला चुकू नको. आणखीन काय करायला चुकू नको. जोडोनी धर घाली माती, ब्रह्मवंदे पूज
जोडून या धन न घाली माती, ब्रह्मवृंदे पूजन यती, सत्याचरण दयाभूती, करी सांगाती चुकू नको. धन प्राप्त करणारा संत महात्म्याने कुठलाही प्रतिबंध केलेला नाही. कारण अर्थ हा चौथा पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यापैकी अर्थ हा दुसरा पुरुषार्थ आहे. पण कसा? जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी वेच करी. धन कमवतात माणसं मातीत घालतात. म्हणजे त्याचा खर्च अशा सत्कर्मामध्ये, तीर्थयात्रेमध्ये, मंदिराच्या बांधकामात, अन्नदानामध्ये खर्च करणं हे योग्य प्रकारचं लक्षण. 3 लोकांचं मिळवलेलं मातीत जात असतं बरं का. उद्धव महाराज, मुंगीनं किती मिळवून ठेवू द्या, मुंगी आपल्या वारुळामध्ये ती मिळवून ठेवते, पण तिथं तिला खायला मिळत नाही, ते मातीत जातं. हे महोळ जे असतं ना, त्या माशा कितीतरी किलोमीटरवरून त्या पराग आणतात आणि त्या ओकून त्या पोळीमध्ये ठेवतात. पण मधमाशीचा मध मधमाशीला खाता येते का? तेही वाया जातं. मदाला सामाय आपल्या बाळाला उपदेश करू लागली, बाळा अरे त्या मधमाशी सारखं तुझं होईल. सांडी रे सांडी बाळा संसार छंदू, माशी मोहळ रचियला रे कंदू. आणि के झाडून या नेला तया फुकटची वेधू, तैशी तुझ परी होईल तुझा उपदेश बोधू. ती मदाला सामाय सांगू लागली. त्या मधमाशा मध गोळा करतात, पण त्यांना खाता येत नाही, खाणारा दुसराच कोणीतरी. म्हणून मुंगीनं मिळवलेलं मुंगीला खाता येत नाही, मधमाशीनं मिळवलेलं मधमाशीला खाता येत नाही, आणि कृपण माणसानं मिळवलेलं कृपणालाही त्याचा उपभोग घेता येत नाही. किती कोट्यावधी धन कमवू द्या, पण कृपण जर असेल तर कृपण माणूस त्या धनाचा उपभोग घेत नाही. महाराज, आता कृपणाच्या बऱ्याच काही व्याख्या आहेत, पण घड्याळ पुढं पळायले. शेवटचा कृपण सांगतो, त्याच्यापेक्षा दुसरा कृपणच नाही. शेवटची व्याख्या, कृपणो धन लोभेन स्वभार्यानाभिगच्छति, यश्चा जायते पुत्रो समवित्ते हरेदिति. कृपण माणूस आपल्या बायकोला भोग देत नाही. का देत नाही? मी जर बायकोला भोग दिला, हिला मुलगा होईल, आणि मुलगा मोठा झाल्यानंतर मी कमवून ठेवलेलं ढबुल खर्च करील, म्हणून बायकोला भोग देत नाही. विठ्ठल काही आपल्या उत्पन्नाचा भाग आमच्या मुरलीधररावजी गायकवाड यांनी तीर्थयात्रेच्या माध्यमातून खर्च केलेला आहे. हे उदारतेचं लक्षण आहे बरं का, लक्षात ठेवा. उदारस्य तृणम वित्तम. उदार माणसाला धन कसपटाप्रमाणे असतं. शूरस्य मरणम तृणम. शूर माणसाला मरण कसपटाप्रमाणे. विरक्तस्य तृणम भार्या. निष्प्रहस्य तृणम जगत. उदार माणसाला धन कसपटाप्रमाणे. एखादी संधी सापडली तर तो उदार अंतकरणाने आपलं धन खर्च करतो. सगळे माणसं मरणाला भेटतात, पण शूर जो असतो, आता आपल्या पाकिस्तानच्या सीमेवर जे जवान आहेत त्यांना मरण कसपटाप्रमाणे. शूरस्य मरणम तृणम. जो विरक्त आहे, विरक्त माणसाला बायको कसपटाप्रमाणे. डाव्या बाजूचे मृदंग वादक, तुमचं लग्न झालंय का नाही? एकदाही झालं ना? विरक्त माणसाला बायको कसपटाप्रमाण, आणि ज्याला जगाच्या पुढे हात पसरायचा नाही त्याला जग कसपटाप्रमाण. धन कमवा जरूर, पण मातीत घालू नका, अशी सार्थकता झाली पाहिजे. जोडून या धन न घाली माती, ब्रह्मवृंदे पूजन यती. ब्राह्मण मंडळी असेल, संत महात्मे असतील, काही वारकरी असतील, काही निष्ठावान असतील, यती म्हणजे
असे त्यांचं पूजन कर. ब्रह्मवृंदे पूजन यती. नाथ महाराज बोलतात बरं का, तुम्हाला पूजा करायची ना, अशी आसनं घालावी लागतात. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी. ब्रह्मवृंदे पूजन यती, सत्याचरण दयाभूती. आचरण चांगलं राहावं माणसाचं, सत्याचरण राहावं. तुकाराम महाराज बोलतात, माणूस हुशार आहे, शहाणा आहे, पण आचरणात जर बिघडला तर त्याचं काही कामाला येत नाही. राजे रंक होती यमाची घरी, आचरणे बरी नाही म्हणून. तुकाराम महाराज बोलतात, जरी तू चतुर झालाशी शहाणा, सत्य आचरणात चुकू नको. भले त्याला गायन करता नाही आलं तरी चालेल, त्याला मृदंग वाजवता नाही आला तरी चालेल, त्याला कीर्तन करता नाही आलं तरी चालेल, त्याला प्रवचन करता जरी नाही आलं तरी चालेल, फक्त त्याचं आचरण शुद्ध असावं. विठ्ठल आम्ही असे माणसं पाहिले, शास्त्रीय विद्वान आहेत, पंडित आहेत, आळंदीला 10 वर्ष अभ्यास केलेले माणसं घरात बसली का? आता चैत्र महिन्यामध्ये कीर्तनकाराला दायरी रिकामी नसते बघा. आणि शास्त्री पंडित विद्वान असतात ना, त्याला कोणी विण्याच्या पहाऱ्याला सुद्धा बोलवित नाही. कशामुळं? आचरण चांगलं नाही म्हणून. विठ्ठल परमार्थामध्ये मुख्य काय असेल तर ती सदाचार संपन्नता. आचार परमं धर्म, आचार परमं तपः, आचारात परमं ज्ञानम, आचारात किम न साध्यते. सत्य आचरण सोडू नको. माणूस काही वेळेस त्याच्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करतो. काही आपल्याकडून जर असत्य आचरण घडलं, काही जर चूक घडली तर माणूस त्याच्यावर पांघरून टाकायचा प्रयत्न करतो. परंतु एक लक्षात ठेवा, जे असत्य असतं ते कधी ना कधी उघडं पडल्याशिवाय राहतच नाही. किती तुम्ही झाकण्याचा प्रयत्न करा, ते एक ना एक दिवस उघडं पडल्याशिवाय राहत नाही. गुरुजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवू लागले आणि गुरुजीचे 32ला 32 दात पडलेले होते. शिकवता शिकवता गुरुजींच्या तोंडातली थुंकी विद्यार्थ्याच्या अंगावर पडली. विद्यार्थ्यांना सांगितलं, गुरुजी हे काय आहे? आता गुरुजीने खरं सांगायचं ना, मला दात नाही त्याच्यामुळे थुंकी तुझ्या अंगावर पडली. पण गुरुजीने सत्य झाकण्याचा प्रयत्न केला. काय केलं? गुरुजी म्हणले, ही गंगा आहे, गंगा. नुसती गंगा नाही, ज्ञान गंगा. 25 किलोमीटर लांब जायचंय, शाळेमध्ये गंगा. काही म्हणतोस, तुला काही कळत नाही. रात्री 12 वाजता ते पोरग चढलं वर, त्यानं त्या आस्ती काढल्या, त्याच्यातल्या काही आस्ती मिक्सरमध्ये टाकल्या, त्याचं चूर्ण केलं, डब्बीमध्ये भरलं आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेलं. शाळेत गेल्यानंतर गुरुजीचा त्या दिवशी धडा चालू होता. अनंत महाराज फप्फा फिफ्फी फुफ्फू हे फाय हो फाऊ फम फा फा म्हणल्याबरोबर त्यानं चूर्ण गुरुजीच्या तोंडात टाकलं. विठ्ठल विठ्ठल. आपलं आचरण माणसाने बिघडू देऊ नये. काही झालं तरी चालेल, परंतु आपलं आचरण बिघडू द्यायचं. सत्याचरण दयाभूती. सर्व प्राणी मात्रावर दया करणं हे मात्र तू चुकू नको. आणखी काय चुकू नको? अभंगाचं 4थं चरण. दशायोन बाळली अंगी अंगी पाहिला नवे विषय सांगे. काम क्रोध लोभ मोह माया
पानली अंगी अंगितानो हे विषय संगी ओढे बांधली अंगी तच्या यवन पानली अंगी पांगिला हे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे सत्संगती चुकू नको तारुण्य दशा प्राप्त झाली तारुण्य दशेमध्ये पांगिला हे विषय संगी विषयाच्या नादाला लागू तारुण्य दशेमध्ये विषयाच्या नादाला तरुण किती लागले सांगून जात वन साइड कळालं का टू साइड केस वन साइड टू साइड आता वन साइड आणि टू साइड केल्यावर वर खोपात राहतो बघा नुसता ते मारायचे फुवारे किती जरी शरीराच्या बाबतीत जर आपण जर विषय भोगले तरी एक ना एक दिवस आमचे कबीर महाराज बोलतात लख 84 फेरे फिर कर लख 84 फेरे फिर कर सुंदर नर तनु पाया 2 दिन गए सटर फटर में फिर 84 आया पण विषयाच्या नादाला जे जे काही म्हणून लागले त्यांचा घात झाला महाराज गीतेचा पाठ चालतो का उखळीमध्ये गीतेचा पाठ चालतो मग गीतेचा पाठ उखळीमध्ये जर चालत असेल तर मी महाराष्ट्र आंध्र तेलंगणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्तनासाठी फिरतो गीतेचा पाठ उखळीमध्ये चालतो असं मी सर्व महाराष्ट्र आंध्र तेलंगणा मध्ये आपल्या गावचा प्रचार करील विठ्ठल विठ्ठल गीता हा वारकरी संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ मुसलमानाचा प्रमाण ग्रंथ कुराण बौद्धांचा प्रमाण ग्रंथ त्रिपिटिका जैनांचा प्रमाण ग्रंथ बायबल आणि आपला वारकरी संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ आहे गीता गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान बोलतात विषयापासून कसा धोका आहे एका पाठोपाठ महाराज 2 श्लोक आलेले ध्यायते विषयान पुंस संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृति विभ्रमात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति नुसते विषय जर अंतकरणात आले तर ते विषय प्राप्त करण्याकरताना आपलं अंतकरण चलबिचल होतं ते विषय भोगावे असं वाटतं त्याच्यापासून काम निर्माण होतो क्रोध निर्माण होतो लोभ निर्माण होतो आणि मनुष्य शेवटी पतनाला जातो
विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख पुढे आवघडा विषयाचे सुख येथे वाटे गोड, परिणाम पुढे अवघड यमदंड. उद्धव महाराज, घड्याळाकडे माझं लक्ष आहे घड्याळाकडे. कीर्तनाचा वेळ किती आहे? 2 तास. नाही असं नाही, काही उगं विनोद करायला. 2 तास कीर्तन करणार. पतंगादिपी आलिंगन ते त्याची अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. वा महाराज, 2 तास कीर्तन करणार आहे, अलीकडे सोडणार नाही. का सोडणार नाही? एका गावामध्ये मी 1 तास कीर्तन केलं आणि त्या गावाला माझं अर्ध पाकिटच कापलं. म्हणजे महाराज, कीर्तन अर्ध, पाकिट अर्ध. माऊली, विषयापेक्षा विष चांगलं. माऊली सांगतात, विषयापेक्षा विष चांगलंय. का चांगलंय? विष पेल्यानंतर माणूस एकदाच मरेल, पण विषयाचं सेवन करणारा माणूस पुन्हा पुन्हा मरणार, पुन्हा पुन्हा जन्माला येणार. विषयाचे जे गोडपण ते विखाहुनी अति दारुण, विष एकदा आणि मरण, पुन्हा पुन्हा मरण विषयाचेनी. म्हणून पांगिला नोही विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी. कामामुळे कर्माचा नाश, लोभामुळे भक्तीचा नाश, मोहामुळे ज्ञानाचा नाश होत असतो. एका एका विकारामुळे एका एकाचा नाश होत असतो. म्हणून काम क्रोध मोह लोभ त्यागी. पुढं काय महाराज? राहे सत्संगी चुकू नको. संतांची संगती करण्यासाठी चुकू नको म्हणतात महाराज. कारण किती जरी दुराचारी असेल, दुष्ट असेल, संतांच्या संगतीत गेल्यानंतर पहिल्यांदा काय होतं महाराज? पालटे भावना संताचे संगती, अभाविका भक्ती प्रगटावया. किती जरी माणूस अभाविक झाला, दुष्ट झाला, दुराचारी झाला, तर संतांच्या संगतीत गेला की त्याच्या भावनेचा पालट होत असतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना देवानं ज्या ज्यावेळी मागा म्हटलं त्या त्यावेळी संत संगतीच मागितली. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा. हाती भाव माझी आजीवा, पुरवी देवा मनोरथ. अखंड दया तुझी प्रीती, मज रे दयाची संगती. मग मी कमळापती तुझबान नानी कांटाळा. राही सत्संगती चुकू नको. काय म्हणले महाराज? संताचा हा संग नुहे भलतैसा. बरोबर आहे का? तात्काळची दशा पालटली. म्हणून महाराजांनी उपदेश केला, राहे सत्संगती चुकू नको. आणि या जर गोष्टी करायला जर तू चुकलास तर तुझं काय होईल? मग तेथे न तरे काही सत्ता संपदा इथे मग तेथे न तरे काही सत्ता
Oh
तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा. ह्या सगळ्या गोष्टी करायला जर तू चुकलास तर पुन्हा तुझं काही चालणार नाही. सत्ताधीश जरी असतील, संपत्तीवान जरी असतील, तर ती जाग्यावरच्या जाग्यावरच राहील महाराज. सुभाषितकार बोलतात, धनानि भूमो पशवश्य गोष्टी, कार्याग्रहद्वारी जन स्मशानी, देहचितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकाहा. धन बँकेत राहील, धनानि भूमो जुना श्लोक आहे, लोक पुरून ठेवित होते. आता आपण थोडा सुधारणा करायची, धन आणि बँकेत. ढोर बैल कोठ्यात, पशवश्य गोष्टी, बायको दारात, भार्याग्रहद्वारे, लोक स्मशानभूमी पर्यंत, आणि आपला देह चितेवर आहे तोपर्यंत जसं कर्म केलं तसं जीव कर्म घेऊन जात असतो. मनुष्य जन्मामध्ये सत्कर्म करा. सिकंदर राजा त्यानं सगळी संपत्ती कमावली, सर्व जग जिंकलं, आणि त्याचा अंतकाळ जवळ आला. आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर अनेक लोक, वैद्य लोकांना त्यानं बोलावलं. वैद्य लोकांनी सांगितलं, आता तुमचा अंतकाळ जवळ आलेला आहे. ते म्हणला, मी हे क्विंटलनं सोनं ठेवलंय असणार, ते पोतेच्या पोते नोटा आहेत, त्या काही कामाला येत असल्या तर बघा. ते वैद्य लोक म्हणले, या आता नोटा काही कामाला येणार नाहीत, क्विंटलनं सोनं असलं तरी तुझ्या कामाला येणार नाही. मग त्याला पश्चाताप झाला, आणि शेवटी माणसाला पश्चाताप होत असतो. पण शेवटी पश्चाताप होऊन उपयोग होत, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. पश्चाताप त्यावेळी झाला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. पश्चाताप झाला त्या सिकंदर राजाला. सिकंदर राजानं प्रधानाला बोलावून घेतलं, प्रधानजी मी आता काही मिनिटांमध्ये जाणार आहे, मग माझी शेवटची एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? ताटीवर मला बांधित असताना माझे दोन्ही हात मोकळे सोडा. असे हात बांधू नका. एका हाताकडं सगळी संपत्ती, दुसऱ्या हाताकडं सगळं सैन्य, दोन्ही हाताकडं दोन ठेवून माझी सगळ्या गावामध्ये बँड वाजवून सगळीकडं असणारी प्रेत यात्रा काढा, आणि मग स्मशानभूमीमध्ये नेऊन जाळा. अशी प्रेत यात्रा काढली. एकीकडून सगळं सैन्य आहे, एकीकडून सगळी संपत्ती आहे, आणि अशी प्रेत यात्रा वेशीच्या बाहेर आली. एक साधू महात्मा, काही संन्यासी महात्मा, काही शिष्यासह येत होता. शिष्य लोकांना त्याचा भाव कळाला नाही महाराज. शिष्य लोक म्हणले, गुरु, सिकंदर राजा पहिला अभिमानी होता, मेला तरी याचा अभिमान जात नाही. एकीकडे संपत्ती आहे, एकीकडे सगळं सैन्य आहे. परंतु ते संन्यासी महात्मा होते, त्याने भाव जाणला. ते म्हणले, आपलं प्रदर्शन करण्याकरताना हा सिकंदर राजा असं करीत नाही, मग कशा करता करतोय? लोक हो, हुशार व्हा. एवढं सैन्य असून, एवढी संपत्ती असून मी मोकळ्या हातानं आलो आणि मोकळ्या हातानं चाललो. विठ्ठल विठ्ठल. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहेल ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा. म्हणून तुम्ही काय करा, जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला, म्हणे भाव धरून भला, नवंचे त्याला चुकू नको. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रेमानं एकदा भगवंताचं भजन करा आणि भगवंताचं नाम घ्या. ज्यांना ज्यांना भगवंतानं दोन हात दिले असतील त्याने दोन्ही हात वर करा.